तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर हा काहीसा कमी झाला। त्यामुळे पुराचं पाणी हळूहळू ओसरतंय। मात्र भात शेतीमधलं पाणी अद्यापही तसंच साचून राहिलंय। रायगड जिल्ह्यामध्ये 73,000 पेक्षा अधिक हेक्टरवरती भात लावणीचं नियोजन करण्यात आलं। मात्र भाताची पेरणी केलेली पिकं गेल्या 4 दिवसांपासून पुराच्या पाण्यामध्ये आहेत आणि ही पिकं आता कुजून जाण्याची भीती आहे। एकूणच काय तर रायगडमधल्या शेतकऱ्यांवरती आता पेरणीचं दुबार संकट आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शेतीला झालेला पाहायला मिळतोय। कारण अनेक रायगड जिल्ह्यातली भात शेती आहे ती सध्या पाण्याखाली आहे। आपण बघितलं तर ज्या धोका पातळीपर्यंत पोहोचलेल्या ज्या नद्या आहेत त्यांची पाणी पातळी आहे ती सध्या कमी झाली आहे। अनेक भागांमधले जे रस्ते किंवा महामार्ग जे बंद पडले होते ते देखील आता सुरळीत सुरू झालेत। मात्र आता भीती आहे की रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला, कारण या पुरामधलं जे पाणी आहे ते थेट आता शेतीत शिरले आणि ही शेती आहे ती संपूर्ण पाण्याखाली आहे। आपण बघितलं तर यंदा पावसानं उशिरा हजेरी लावली आणि त्यामुळे पेरण्या देखील उशिरा झाल्या होत्या आणि त्यामुळे अद्याप रायगड जिल्ह्यात लावणी आहे ती सुरू झालेली नाहीये। मात्र लावणीसाठी पेरणी केलेली जी भाताची रोपं आहेत ती सध्या पाण्यात गेली आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी आहे तो सध्या संकटात सापडलाय। रायगड जिल्ह्यामध्ये यंदा 73,000हून अधिक हेक्टरीवर भात शेतीचं नियोजन आहे ते करण्यात आलंय। मात्र पावसामध्ये आता ही संपूर्ण पेरणी केलेली जी भाताची रोपं आहेत ती सध्या पाण्यात आहेत आणि त्यामुळे ही कुजून जाण्याची भीती रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सतावतेय। पावसाचा जोर आणखीन काही तासांमध्ये वाढला किंवा पुढील काही दिवसांमध्ये पाऊस असाच कोसळत राहिला तर ही पेरणी केलेली भात शेती आणि ती आलेली कोंब आहेत ती सध्या पावसाच्या या पुराच्या पाण्यामध्ये कुजून जाण्याची भीती आता शेतकऱ्याला सतावताना पाहायला मिळते। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। वसई विरारमध्ये आज दुपारच्या नंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। नागरिकांच्या